हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे आषाढी एकादशी। तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। पण आपला आजचा ब्लॉग ही उद्या येणार आहे त्याच्या बरं इकडे बघ काय करते काय म्हणते तिला लागतंय खेळायला उधळचं वन पावडर। समृद्धी पण आज बाहेर गेली, समृद्धीला सुट्टी आज आषाढी एकादशी त्याच्यामुळं। आणि काल श्रेयाच्या शाळेमध्ये मस्त असं फंक्शन होतं, म्हणजे दिंडीच त्यांची काढली थोडक्यात स्कूलमध्ये। तर तिचा फोटो पण आहेत, मी तुम्हाला लावेलच थांबेल तिच्या म्हणजे शाळेमध्ये फंक्शन म्हणजे दिंडी प्रत्येक शाळेमध्ये काढतात बरं का, प्रत्येकाचं आपापलं वेगवेगळं असतं। पण गावाकडं प्रत्येक शाळेमध्ये करतातच, म्हणजे त्यांची इंग्लिश मिडियम आहे त्याच्यामुळे करतात। श्रीषा बसली एकटीच खेळत, काय म्हणती हा तर मी कुठच्या कॅमेऱ्याने दाखव काय म्हणती, चालून दाखवती चालून दाखव चालती का श्रीषा, चालती श्रीषा चालती, अय्यो चालते का बघा नाही चालायचं बाई, बरं राहू दे, तिला पाहिजे मोबाईल। तर मोबाईल घासरी कशी करते बघितलं का, डॉली कुठे डॉल्यान तुझी डॉल्यान आणि डॉल्यान तिकडे खेळाय तुला दे मला, नको बाहेर टाकू इकडं चल दे मला चल दे। काय करते तू, नको 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 मोबाईल कशाला नको बाळा, तिला पाहिजे मोबाईल हातात, बघा कशी करते। चला आता त्यांना आज मॉर्निंग आहे त्याच्यामुळं येतील थोड्या वेळाने ते। आणि समृद्धी काय करते मला दाखवते, बाहेरच्या रूममध्ये आहे बघा समृद्धी काहीतरी श्रीषाचा पप्पा बघा काम होऊन आला आत्ता, तर मी दरवाजे तर श्रीषा त्यांच्या पाठीमागं आली आणि त्यांनी घेतलं नाही म्हणून बघा त्यांच्यापाशी कशी उभा राहिली, त्यांना हाक मारती, ते बोलतात काय रे बाळा, समृद्धी बी हसती तिला घेतलं नाही म्हणून, म्हणजे त्यांच्या पशी बॅग ठेवायची होती, म्हणलं बॅग ठेवल्यानंतर घ्यायला येईल तिला, तर त्यांच्या मागं पळत तिचं रोजचं असतं, ते आलं की त्यांच्या मागं येतेच बघा। आता तिला चल आता त्यांना धरला, आता ती चल म्हणते त्या ह्याच्यात हात काढून घेते आणि मागं राखले तो काय का रुसले तर नाही त्यांच्याकडे जात। तर चला हातपाय वगैरे धुतेल ती, मी माझं बाकीचं काम आवडते। हे बघा आज त्यांनी उपास आहे त्याच्यामुळं म्हणजे हे आणले बघा केळी, त्यांना डबा दिला तर खिचडी भरून, तो डबा एक ठेवला साईडला उचलून मी, पुरींना बिस्किट वगैरे आणलं ती, हार एक आणला देवाबापाला आपल्या, आणि हे तिखट वेपर्स आहेत आणि ही आपले साधे वेपर्स। आता मी काहीतरी बनवते त्यांना नाश्ता। आणि हे बघा ह्यांचं इकडं चाललंय बघा, हे का खेळायचं मस्त असं दोघींचं। समृद्धी रुसली होती, तिला पाहिजे होतं काहीतरी मागत होती, मला वाटतं मोबाईलच मागत असेल बहुतेक, आणि मोबाईल देणं म्हणून रुसून बसली होती। आणि श्रीषाचं तर काय तिला दिदीचं दोघीचं पटत नाही, सारखं त्या दोघीचं काय तर चाललेलं असतं बघा। तो का देवबाप्पा कशी करते करायला आवडतं, टाळ्या वाजवायला हे का मधनच टाळ्या वाजवायला लागली, दीदीला पोस करते केसावरती कशी बी करते दीदीला। आता मी तिला म्हणलं श्रीषा देवबाप्पा कर, तर बघितलं का आता गेली आणि भितडाला डोकं लावते, कारण त्याच्यावरती आमच्या इथं गणपती बाप्पाचा फोटो आहे का, तर आम्ही तिथं पाया पडतो ना, असं म्हणजे उभा राहून तिथं पाया पडतो, तर वाटतं भितडालाच पाया पडायचं म्हणून ती देवबाप्पा म्हणलं की भितडाला जाती आणि डोकं टेकावते आणि पाया पडते। तिचं खेळ चाललेला असतं बघा, कशी धरून वगैरे चालायला लागली आता थोडं थोडं, सारख्या काय ना काय गमती जमती करत असते। आता बसली बघा समृद्धीचा डबा घेऊन खेळत, तिला डबा तिचा लय आवडतो खेळायला। आणि इकडे बघा आज उपास सोडायला, कालचा व्हिडिओ आज कंटिन्यू करते बघा। तर उपास सोडायला मी काय काय बनवले, चपाती मटकीची आणि मटकीची सुकी भाजी आणि गवारीची शेंग बनवली। परत स्वयंपाक झाला 8 वाजता, माझा सगळा स्वयंपाक झालता। हे बघा शिरा आणि पापड कुरवडी सगळं बनवलं होतं। आणि कुरवडी बघा ऐका ना, मी ही आपल्या गव्हाच्या कुरवड्या बनवल्या, इतक्या फुगत्यात छानपैकी मस्त, अशा बारीक बारीक केल्यात पण छान फुगतात अशा। आणि
त्यांना जायचं होतं ना कामाला, त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही लवकर जावा. आणि डबा पण दिला, समृद्धीला पण डबा बनवला आणि त्याला घालवून येते शाळेतनं. त्यानंतर आता समृद्धीला शाळेतनं सोडून आली म्हणजे मगाशी. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि कपडे धुवून टाकले, श्रीशाला झोपवलं बघा. तर चला म्हटलं थोडासा व्हिडिओ घ्यावा. श्रीशाला अजून आंघोळ घालायची, श्रीशा झोपली बाहेरच्या रूममध्ये, म्हणून मग मी आतल्या रूममध्ये येऊन व्हिडिओ बनवते, कारण म्हटलं उठेल ते आवाज दाखवत म्हणून झोपलेलं श्रीशा. झोपली बघा. तर तिला नऊवारी साडी वगैरे घेतली, नवीनच घेतली पप्पांनी, ग्रीन कलरची आहे. आणि छानपैकी असं तिला म्हणजे मेकअप वगैरे केला थोडाफार तिचा आणि शाळेत लावलं होतं. तर कसं वाटलं तुम्हाला तिचं म्हणजे फोटो कसं वाटलं ते नक्कीच सांगा मला कमेंट करून. आणि प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा. प्लीज तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत जावा सगळ्यांनी, कारण जेवढे जास्त लाईक होतील तेवढे व्हिडिओचं नोटिफिकेशन पुढं जातं. त्यामुळं प्लीज बघितलं आपल्या व्हिडिओला थोडं लाईक करा विसरू नका, कोणी लाईक करा व्हिडिओला. आणि चॅनलला पण सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त नोटिफिकेशन पुढे जातील आणि आपला व्हिडिओ म्हणजे आपले व्हिडिओ व्हायरल होतील. त्याने आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आणि कसं वाटतात व्हिडिओ आपलं कमेंट करून सांगा सगळ्यांनी. आणि तुम्हाला श्रीशाचे व्हिडिओ बघायला आवडतील का, गमती जमती वगैरे, ते पण कमेंट करून सांगा. आणि आता काय जास्त नाही बोलत, कारण व्हिडिओ पण लय मोठा होते आणि जास्त मोठा व्हिडिओ आपल्यात मोबाईलमध्ये होत नाही. मोबाईलचं स्टोरेज कमी आहे तरी मी थोडा थोडा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. जास्त मोठा काय व्हिडिओ मला एडिट होत नाही मोबाईलमध्ये, त्याच्यामुळे मग थोडंच व्हिडिओ छोटेच बनवायला लागतं ते. तरी प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.